अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना पाहत आहोत आणि भारतीय संविधानाचा अभ्यास करत असताना, भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये पाहत होतो आणि याचा अभ्यास करत असताना आपण आधीच्या तासाला यातील 13वा मुद्दा पाहत होतो. संविधानाचे विविध स्रोत किंवा संविधानाची विविध उगमस्थाने. म्हणजे भारतीय राज्यघटना लिहित असताना कोणकोणत्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला, त्या देशांच्या राज्यघटनांमधून कोणकोणत्या गोष्टी स्वीकारण्यात आल्या याचा आपण अभ्यास करत आहोत. आपण आधीच्या तासाला कॅनडाची राज्यघटना असेल, ब्रिटिश राज्यघटना असेल किंवा इंग्लंडची राज्यघटना असेल, त्याचप्रमाणे फ्रेंच राज्यघटना असेल, आयर्लंडचे संविधान असेल, अमेरिकेची राज्यघटना असेल, की ज्या राज्यघटनेमधून आपण पाहिले होते की मूलभूत हक्क, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन इत्यादी गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे संविधान असेल, म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त अधिवेशन जे घेतले जाते, बोलवले जाते. तर ही जी काही पद्धत आहे, ही पद्धत आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून, संविधानामधून घेतलेली आहे आणि त्या गोष्टी स्वीकारत असताना आपण त्या आहे तशा घेतलेल्या नाही, तर आपल्या भारताला त्या कशा पद्धतीने लागू होतील याचा विचार करून आपण त्या गोष्टींचा स्वीकार हा केलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला होता, म्हणजे अन्य संविधानांच्या तरतुदी. त्याच्यामध्ये हा मुद्दा आपला झालेला आहे. त्याच्यानंतर ब हा मुद्दा आपण पाहत असताना आता 1935चा भारत सरकारचा कायदा. सरकार, आपल्याला माहिती आहे की भारतावर ब्रिटिशांची 150 वर्ष सत्ता होती आणि त्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या की ज्या भारतासाठी चांगल्या होत्या, त्या सर्व गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहेत. मग 1935चा कायदा किंवा 1935चा भारत सरकारचा कायदा याचा विचार करत असताना सरकार व भारतीय नेते यांच्यामध्ये प्रदीर्घ वाटाघाटी होऊन 1935मध्ये ब्रिटिश सरकारने एक व्यापक कायदा तयार केला. तो भारत सरकारचा कायदा 1935 म्हणून ओळखला जातो आणि राज्य शासनाची अनेक तपशील यातून स्वीकारण्यात आलेले आहेत, कारण आपल्या नेत्यांना मान्य असलेले अनेक तपशील या कायद्यामध्ये होते. आणि आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे. संघराज्य शासन पद्धतीचा विचार करत असताना केंद्रामध्ये सुद्धा सरकार असणार आहे आणि प्रत्येक घटक राज्यामध्ये घटक राज्य सरकार असणार आहे आणि त्यांच्यामध्ये अधिकारांचे विभाजनही केले गेलेले आहे. आणि म्हणून राज्य सरकारचे अनेक तपशील 1935च्या कायद्यातून स्वीकारण्यात आलेले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या नेत्यांना मान्य असलेले अनेक तपशील या कायद्यामध्ये होते. त्याच पद्धतीने आकडा क आपल्याला सांगता येईल की स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्टे. स्वातंत्र्य चळवळीची काय उद्दिष्टे होती? स्वातंत्र्य करत असताना नेमकं उद्दिष्ट काय होतं भारतीय लोकांसमोर? ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कोणतीही गोष्ट करत असताना ती गोष्ट कशासाठी करावयाची, त्याचं नेमकं कारण काय आहे? तर या स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्टांचा सुद्धा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाची तत्त्वे, त्यातून काही महत्त्वाची तत्त्वे किंवा मूल्ये भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की सुमारे एका शतकाच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मग काही महत्त्वाची तत्त्वे असतील. फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर मग लोकशाही असेल, लोककल्याण असेल, जबाबदार शासन असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल इत्यादी मूल्ये विकसित झाली होती. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजेच व्यक्तीला जीवन जगत असताना या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टी आम्ही आमच्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग लोकशाही असेल, लोककल्याण असेल, जबाबदार शासन असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, या गोष्टींचा आम्ही आमच्या संविधानामध्ये स्वीकार हा केलेला आहे. त्यानंतर समाज परिवर्तनाच्या चळवळी.
भारतीय समाजाचा जर आपण विचार केला तर भारतीय समाजामध्ये अनेक अशा गोष्टी होते की ज्याच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये असमानतेचे वातावरण हे निर्माण होत होते. भारतीय समाजामध्ये विषमता ही निर्माण होत होती. अशा काही रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, चालीरीती असतील, या भारतीय समाजामध्ये होत्या. आणि या भारतीय समाजामध्ये म्हणजेच आपल्या समाजामध्ये सामाजिक प्रबोधन करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. आणि मग त्यांचे जे काही योगदान आहे याचाही विचार राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळी करण्यात आलेला आहे. मग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांच्यापासून अनेक विचारवंतांनी समाज परिवर्तनाच्या चळवळी या चालवलेल्या होत्या. समाजामध्ये ज्या काही गोष्टी होत्या, या गोष्टी चुकीच्या गोष्टी होत्या, वाईट गोष्टी होत्या. या वाईट गोष्टी समाजातून हद्दपार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. 20व्या शतकाचा जर आपण विचार केला तर 20व्या शतकामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणाबरोबरच म्हणजे भारतीय समाजामध्ये जी काही अस्पृश्यता होती, ही अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाचा आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये विविधता आहे. अनेक भाषा बोलल्या जातात. अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक वंशाचे, अनेक प्रांताचे लोक भारतामध्ये राहतात. आणि म्हणून जाती व्यवस्थेचे निर्मूलनाचा आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. आणि या चळवळींमधून समानता असेल म्हणजे समता असेल आणि बंधुभाव हे आदर्श किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे व्यक्तीला जीवन जगत असताना समानतेचे वातावरण मिळणे महत्त्वाचे आहे. त्याच पद्धतीने बंधुभावाची भावना असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आणि म्हणून हे आदर्श किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव अनेकांना झाली. कारण आपल्याला मानवी जीवनाचा आधारच म्हणता येणार आहे. आणि म्हणून संविधान तयार करताना समाज परिवर्तनाच्या चळवळींचा हा वारसा एक महत्त्वाचा स्रोत ठरलेला आहे, हे आपल्याला मान्यच करावे लागणार आहे. म्हणजेच समाज सुधारकांनी ज्या ज्या गोष्टी भारतीय समाजामध्ये केलेल्या आहेत, सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांचं जे काही योगदान आहे, त्यांचे जे काही विचार आहेत, त्यांची जी काही तत्त्वे आहेत, त्यांची जी काही मूल्ये आहेत, ही भारतीय लोकशाहीमध्ये प्रतिबिंबित झालेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर आपल्याला सांगता येणार आहे महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव. आपल्याला माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना महात्मा गांधीजींचे जे योगदान आहे, हे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. आणि ज्या वेळेला महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय झाले, त्यावेळेला भारतीय स्वातंत्र्य लढ्याला वेग सुद्धा आलेला होता. आणि म्हणून महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव प्रचंड प्रमाणामध्ये होता. आणि महात्मा गांधीजींची जी काय तत्त्वे होती, आदर्श अशा पद्धतीची होती. आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना त्यांनी शेवटपर्यंत या तत्त्वांचा अंगीकार हा केलेला आहे. त्या तत्त्वापासून ते अजिबात सुद्धा दूर गेलेले नाहीत. मग महात्मा गांधींच्या अहिंसा असेल, शांतता असेल, सर्व धर्म समभाव असेल, इत्यादी बाबींचा स्वीकार संविधानात केला गेलेला आहे. दीर्घकाळ स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केलेल्या किंवा दीर्घकाळ स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधींचे काही विचार संविधानाने स्वीकारलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे समाजवाद. यामध्ये दोन वेगवेगळ्या समाजवादांचा आपल्याला विचार करावायचा आहे. 19व्या शतकात युरोपामध्ये मार्क्सवादी समाजवाद असेल आणि लोकशाही समाजवाद असेल, अशा दोन समाजवादी परंपरा या उदयाला आलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. आपल्या स्वातंत्र्य चळवळीवर या दोन्हींचा फार मोठा प्रभाव होता. त्यातून आर्थिक समानता असेल, साधनसामग्रीचे न्याय्य वाटप असेल, आर्थिक व्यवहारांवर शासनाचे नियंत्रण असेल, इत्यादी विचारांचा प्रभाव संविधानावर आपल्याला पडलेला पाहावयास मिळतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्याय व लोककल्याण हा शासनाच्या धोरणाचा गाभा असला पाहिजे, याविषयी संविधानामध्ये आग्रह हा धरण्यात आलेला होता. म्हणजे साधन संपत्तीचे समन्याय वाटपाचा विचार करत असताना आपल्याला माहिती आहे की व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक घटक हा महत्त्वाची भूमिका बजावतो आणि आर्थिक घटकाशिवाय आपल्याला विकास हा करता येणार नाही. म्हणून साधन संपत्तीचे समन्याय वाटप करत असताना त्याचे केंद्रीकरण होणार नाही, उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण होणार नाही आणि समाजामध्ये आहेरे आणि नाहेरे वर्ग निर्माण होणार नाही, याची खबरदारी या दोन वेगवेगळ्या
समाजवादांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. जे काही असणार आहे सर्व जनतेमध्ये समान प्रमाणामध्ये वाटले गेले पाहिजे, अशा पद्धतीची विचारधारा या दोन समाजवादांच्या माध्यमातून निर्माण झालेली होती. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला सांगता येणार आहे तो म्हणजे न्याय व लोककल्याण हा शासनाच्या धोरणाचा गाभा असला पाहिजे, याविषयी संविधानामध्ये आग्रह धरण्यात आलेला होता. अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेची आपण वेगवेगळी उगमस्थानेही पाहिलेली आहेत. म्हणजेच या सगळ्या गोष्टी आम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये आमच्या परिस्थितीला लागू होतील अशा पद्धतीने स्वीकारलेल्या आहेत. भारतीय शेवटचा मुद्दा आपण पाहत आहोत आणि तो मुद्दा म्हणजे संविधानाची प्रस्ताविका, प्रिअम्बल ज्याला आपण म्हणतो. तर भारतीय राज्यघटनेची जी प्रस्ताविका आहे की ज्याचा उल्लेख आपण सरनामा किंवा त्यालाच आपण नांदीसुद्धा म्हणतो किंवा उद्देशपत्रिका असे सुद्धा आपण त्याला म्हणतो. म्हणजेच भारताच्या संविधानाची जी काही प्रस्तावना आहे याला आपण या प्रस्ताविकेलाच आपण नांदीसुद्धा म्हणतो, राज्यघटनेचा गाभासुद्धा म्हणतो किंवा त्याला आपण सरनामासुद्धा म्हणतो किंवा त्याला आपण उद्देशपत्रिका असे सुद्धा म्हणतो. भारताच्या संविधानाची प्रस्ताविका हे वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येणार आहे. संविधानाच्या सुरुवातीलाच प्रस्तावना म्हणून काही जो भाग आहे त्यामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेली मूल्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. म्हणजेच भारताची राज्यघटना कशा पद्धतीची आहे, भारताच्या राज्यघटनेचे स्वरूप काय आहे, भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे, या जर गोष्टी आपल्याला समजून घ्यावायच्या असतील तर आपण भारतीय राज्यघटनेची जी प्रस्ताविका आहे या प्रस्ताविकेचा जर आपण अभ्यास केला तरी सुद्धा आपल्याला भारतीय राज्यघटना समजण्यासाठी त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. म्हणजेच तो राज्यघटनेचा गाभा आहे, या प्रस्ताविकेलाच नांदी किंवा सरनामा किंवा उद्देशपत्रिका असे सुद्धा म्हणतात. यामध्ये या प्रस्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक किंवा आम्ही भारतीय जनता असा उल्लेख आढळतो. म्हणजे अशी सुरुवातच आहे. यातून एक गोष्ट लक्षात येते आणि ती गोष्ट म्हणजे भारतीय जनतेने राज्यघटना ही तयार केलेली आहे असा अर्थ यातून निघतो. लोकशाही हे मूल्य भारतीय संविधानाने किंवा भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेले आहे. तसेच मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, आपण आधीच्या तासाला पाहिल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेची निर्मिती ही भारतीय नागरिकाला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. म्हणजेच भारताच्या नागरिकांना किंवा मानवाला मानव म्हणून जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या सर्व गोष्टींचा स्वीकार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. महात्मा गांधीजींना असे वाटत होते की भारतीय राज्यघटनेचा आविष्कार हा भारतीय व्यक्तीच्या हातून व्हावा, म्हणजेच भारताची राज्यघटना ही भारतीय व्यक्तीने लिहावी अशा पद्धतीची त्यांची इच्छा होती आणि ती इच्छासुद्धा पूर्ण झालेली आहे. आणि म्हणूनच भारताची राज्यघटना ही आदर्श अशा स्वरूपाची राज्यघटना आहे. तसेच भारताच्या राज्यघटनेमध्ये आत्ताच आपण पाहिले की मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या सर्व गोष्टी आपल्याला भारताच्या संविधानामध्ये सापडतात. मग स्वातंत्र्य असेल, समता असेल, न्याय असेल यांचाही उल्लेख भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्येच आढळतो. व्यक्ती स्वातंत्र्याशिवाय व्यक्ती विकास नाही, दर्जा आणि संधीची समानता असल्याशिवाय व्यक्ती स्वातंत्र्य अर्थपूर्ण बनत नाही. आणि म्हणूनच समाजातील सामाजिक असेल, आर्थिक असेल व राजकीय विषमता नष्ट करणे हे मुख्य उद्दिष्ट प्रस्ताविकेमध्ये नमूद केलेले आढळते. म्हणजे समाजामध्ये सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल विषमता असणार नाही असे यातून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच समाजातील सामाजिक, आर्थिक व राजकीय विषमता नष्ट करणे हेच मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी असलेली आपल्या निदर्शनास येते. आणि आपण संपूर्ण प्रस्ताविकेचा जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींवर त्या ठिकाणी भर हा देण्यात आलेला आहे. एक म्हणजे कल्याणकारी राज्य आणि दुसरे म्हणजे बंधुत्व किंवा ऐक्य भावना. ज्या पद्धतीने भारत हे गणराज्य आहे त्याच पद्धतीने भारत हे कल्याणकारी राज्यसुद्धा आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्व व्यक्तींच्या सर्व गरजा या पूर्ण केल्या जाणार आहेत.
मग त्या मूलभूत गरजा ज्या पद्धतीने आपण म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या गरजा पूर्ण केल्या जातील असा अर्थ कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमधून त्या ठिकाणी निघतो. त्याच पद्धतीने भारतामध्ये किंवा भारतीय समाजामध्ये बंधुत्व असणार आहे किंवा बंधुभावाची भावना असणार आहे, ऐक्य भावना असणार आहे आणि भारतातील एकूण सामाजिक परिस्थिती लक्षात घेता बंधुभाव व ऐक्य भावना निर्माण करणे गरजेचे आहे, कारण भारतामध्ये विविधता आहे. त्यामुळे तसेच एकूण आर्थिक परिस्थिती लक्षात घेता लोककल्याणाची धोरणे स्वीकारणे गरजेचे आहे. मग ऐक्य असेल, बंधुभाव असेल, एकता असेल, धर्मनिरपेक्षता असेल यांचा उल्लेख भारतासारख्या विविधता असलेल्या समाजामध्ये असणे अपरिहार्य आहे. म्हणजेच भारतासारख्या देशामध्ये भाषा असेल, प्रदेश असेल, धर्म असेल, जात असेल इत्यादी बाबतीमध्ये विविधता ही आपल्याला पाहावयास मिळते आणि म्हणूनच भारतासारख्या विविधता असणाऱ्या समाजात इत्यादी बाबतीमध्ये विविधता असणे अपरिहार्य आहे. म्हणजेच वेगवेगळे लोक भारतामध्ये राहतात हा याचा अर्थ यातून निघतो. भारताच्या राज्यघटनेचा किंवा भारताच्या प्रस्ताविकाचा जर आपण विचार केला किंवा भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्याचा जर आपण विचार केला तर धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून भारतामध्ये विविधतेमध्ये एकता साधण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. तर हा शब्द म्हणजे धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय सरनाम्यामध्ये 1976 मध्ये जी 42वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे, या 42व्या घटनादुरुस्तीने हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि आत्तापर्यंत जेवढ्याही घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत त्यातील सर्वात महत्त्वाची घटनादुरुस्ती म्हणून 42वी घटनादुरुस्ती समजली जाते, कारण याच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता किंवा आणखी इतर काही शब्द भारतीय समाजवाद असेल किंवा देशाची अखंडता असेल असे शब्द भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. आताच आपण पाहिले की भारतामध्ये विविधता आहे, अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक वंशाचे, अनेक पंथाचे लोक राहतात आणि या सगळ्यांचा विचार करता धर्मनिरपेक्षता हा जो काही शब्द आहे याच्या माध्यमातून विविधतेमध्ये एकता निर्माण करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. कारण धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव होय. जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील असत नाही असे राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य होय. जसे राज्य व्यक्तीला आणि समाजाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते किंवा सर्व धर्माच्या व्यक्तींना समान वागणूक देते, ते राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य होय. अशा राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य देण्यात येते. प्रत्येक व्यक्तीला कोणताही धर्म हा स्वीकारता येतो आणि त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा त्या व्यक्तीला देण्यात आलेले असते. आणि म्हणजेच अशा राज्यामध्ये राज्याचा अधिकृत असा कोणताही धर्म असत नाही. राज्य कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार करत नाही, अंगीकार करत नाही आणि राज्य कोणत्याही एका धर्माला विशिष्ट असे संरक्षण देत नाही. अशा पद्धतीने आपल्याला धर्मनिरपेक्षता ही संकल्पना सांगता येणार आहे. तर या ठिकाणी आपण या प्रश्नाची उत्तरे पूर्ण केलेली आहे आणि जवळपास आपण 14 वेगवेगळ्या मुद्द्यांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. भारतीय राज्यघटनेची आणखीन भरपूर वैशिष्ट्ये आहेत, भरपूर वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येणार आहेत, परंतु आपण 14च वेगवेगळ्या मुद्द्यांचा त्या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे, अभ्यास केलेला आहे. ते मुद्दे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. तर भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना याच्यामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहिलेली आहे. त्यानंतर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये किंवा आपण लक्षणे पाहिलेली आहेत 14 मुद्द्यांच्या माध्यमातून. त्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला होता लोकशाही, दुसरा मुद्दा गणराज्य, तिसरा मुद्दा संसदीय शासन पद्धती, तिसरा मुद्दा संसदीय शासन पद्धती, चौथा मुद्दा संघराज्य किंवा संघराज्य शासन पद्धती, पाचवा मुद्दा प्रभावशाली केंद्र शासन, सहावा मुद्दा आहे द्विसभागृही कायदेमंडळ, सातवा मुद्दा आहे लिखित व सर्वात मोठी राज्यघटना,
त्यानंतर 8वा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांना जे वेगवेगळे 6 मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत, या वेगवेगळ्या 6 मूलभूत हक्कांचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जी 5 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली होती, राजकीय, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणविषयक आणि आंतरराष्ट्रीय, ही आपण 5 वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे ही पाहिलेली आहेत. त्यानंतर 10वा मुद्दा आपण पाहिला होता संविधानात दुरुस्ती करण्यासाठीच्या तरतुदी किंवा दुरुस्ती करण्यासाठी तरतुदी. त्यानंतर 11वा मुद्दा आपण पाहिला होता स्वतंत्र निवडणूक आयोग. त्यानंतर 12वा मुद्दा आपण पाहिला होता आणीबाणीविषयक तरतुदी. 13वा मुद्दा भारतीय संविधानाचे विविध स्रोत किंवा भारतीय संविधानाची विविध उगमस्थाने. त्यामध्ये आपण जवळपास 5 ते 6 वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये आकडा आपण पाहिला होता अन्य संविधानांच्या तरतुदी असतील. ब मुद्दा आपण पाहिला होता 1935चा भारत सरकार कायदा. क मुद्दा आपण पाहिला स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्टे. ड मुद्दा आपण पाहिला होता समाज परिवर्तनाच्या चळवळी. ई मुद्दा आपण पाहिला महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव. त्याच्यानंतरचा मुद्दा फ आपण पाहिला होता समाजवाद. आणि शेवटी आपण मुद्दा पाहिला संविधानाची प्रस्ताविका म्हणजेच भारतीय राज्यघटनेचा सरनामा, प्रिॲम्बल्स. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आपण 14 मुद्द्यांच्या माध्यमातून व्यवस्थितपणे पाहिलेले आहे आणि या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर हे संपलेले आहे. आपण आपल्या माहितीसाठी हा प्रश्न घेतलेला आहे. भारतीय राज्यघटनेचा आपण अभ्यास केलेला आहे की राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपल्याला भारतीय राज्यघटनेची ओळख असणे किंवा भारतीय राज्यघटनेबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आपण हा प्रश्न व्यवस्थितपणे अभ्यासलेला आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर संपलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली घटक चाचणी क्रमांक 2 11 तारखेपासून सुरू होणार आहे. तर त्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.